कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मीरा थांब। राधाताई, तू खरं बोलत होतीस। काकींनीच हे सगळं घडवून आणलंय। मी तुला हे सगळं बोलायला नको होतं। मला माफ कर। हो मीरा, माहितीये मला, पण आता हे सगळं बोलायची वेळ नाहीये। आपल्याला इथून निघावं लागेल, चल लवकर। अगं मीरा, अगं तिकडे कुठे चाललीस? आपल्याला इकडे जायचंय, गाव सोडून। मला त्यांच्याकडे जावंच लागेल। तुला आत्ता तिकडे जाता येणार नाहीये। रंगराजची माणसं तुझा पाठलाग करते आणि ते कधी इकडे येतील। त्याआधी आपल्याला हे गाव सोडून जायचंय, चल। हे बाबांना भेटल्याशिवाय नाही चालणार। मला त्यांना वाचवायला जावंच लागेल। मीरा, हे बघ, तू आत्ता बाबांची काळजी करू नकोस। तू सुखरूप असावी असंच त्यांना वाटतंय। तू माझ्यासोबत शहरात चल, तिकडे तू सुरक्षित असशील। ऐक ना ताई, तू जा, मी भेटून येते। मीरा थांब। ही एकटी तिकडे गेली तर रंगराजची माणसं हिला पकडतील। मीरा, हे बघ, काल रात्री तू माझं ऐकलं नाहीस, पण आज तुला माझं ऐकावंच लागेल। जर ती गुंड आली ना, आपल्याला इथून जाता येणार नाही। तुला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल, आत्ताच। या कवडीला विचारू का? हो, बाबा म्हणतात आपल्याला काही सुचलं नाही तर या कवडीला विचारत जा, ही कवडी उत्तर देईल। मीरा, कसला विचार करतेयस? ताई, कवडी हो म्हणाली ना, तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे। म्हणजे अगं काय करतेयस तू? हे बघ, आपल्याकडे फार वेळ नाहीये। हिरा, काय करतेयस अगं? चल लवकर, ते गुंड कधी येतील? तूच सांग, मी गाव सोडून शहरात जाऊ का? कवडी हो म्हणाली। आतापर्यंत शहरात जायला जी नाही म्हणत होती, ती कवडी हो म्हणाली। कवडी हो म्हणाली ना, आता चल लवकर, चल मीरा। मीरा, ती गुंड आली, चल पळ। या इतकी वाईट स्त्री मी उभी आयुष्यात बघितली नाही। तुझ्याशी बोलतोय मी, शैलजा। आणि स्वतःच्या पुतळीला विकायला निघालीस तू? मनाची जास्त तर तुला नाही, निदान जनाची तरी बाळगायचीस। हो, लोकांचं काही सांगू नका हो मला। अहो, लोक येणार नाहीयेत आपलं कर्ज फेडायला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।